परिचय सांगा. मी हेमंत पाटील टिंबोडे, पालघर नगर परिषद वार्ड क्रमांक 8 आणि ब यामध्ये आम्ही दोघे निवडणूक लढवणार. आम्हाला आमच्या कामावर हे दिलेलं आहे, उमेदवारी दिलेली आहे. देवेंद्र फडणवीस, मोदी साहेब आणि आपले राजपूत साहेब यांनी आम्हाला आमच्या कामाचा पूर्ण आढावा घेतलेला आहे. आज 8-10 वर्षाचा त्याच्यावर आम्हाला आज उमेदवारी दिलेली आहे. आता तुम्ही विकासात्मक कामं काय करणार आहात तुमच्या वार्डात? विकासात्मक कामं म्हणजे आम्हाला पहिले मेन समस्या आहे मुलांना क्रिकेट अजूनपर्यंत सँक्शन दिलेलं नाही. क्रिकेट आहे, भुयारी गटरचा प्रॉब्लेम आहे, सांडपाणी जे बिल्डिंगमधून जे सांडपाणी सुटतं त्या पाण्याची प्रक्रिया कुठेच होत नाही. त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांची पूर्ण एकदम वाट लागलेली आहे. त्यांचे बोरिंग खराब झालेले आहे. गाई जनावर यांना पियाला सुद्धा पाणी. जुन्या प्रश्नांना एक आपली स्मशानभूमी मेन आहे जुनी, तिचं अजून काहीही केलेलं नाही. सगळं उघड्यावर पावसाळ्यात पण प्रॉब्लेम होतो. कोणी मैत झालं, डेथ झाला तर तिकडे ना शेड ना काहीच नाही. आणि ती दुसरं एक आणखीन कारण आपल्या आता गटर लाईन चालू केलेलं आहे काम आता जस्ट 1 महिन्यापूर्वी. त्या गटरला पाईप जे टाकले त्याच्या खाली कुठल्याही प्रकारचं काही सिमेंट कॉन्क्रीटचं काही टाकलेलं नाही. म्हणजे एकदम त्या कामाचं काहीच उपयोग नाही मिळत, कारण त्याच्यावरून अवजड वाहनं जाणार आहे. तो आम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे की त्या गटारावरून जी गाड्या जाणार आहेत तर ते रोड वाढणार आहे. त्याच्यामुळे ते रोड पुढे खचण्याचा हे प्रॉब्लेम आहे. तो एक चुकीचा केलेला आहे खर्च. गटावर खर्च दाखवून तो गटर करावा लागला. यापूर्वीच्या नगरसेवकाला तुम्ही काही विचारलं का प्रश्न, कधी समस्या? भरपूर 3-4 समस्या दिलेल्या आहेत माझ्या. पहिलं तर गटर लाईन, की जे बिल्डिंगचं पाणी त्यांनी नाल्यामध्ये सोडलेलं आहे, जे म्हणजे नैसर्गिक नाला आहे ना त्याच्यामध्ये हे सांडपाणी सोडलेलं आहे, त्याच्याबद्दल समस्या दिल्या आहे. त्याने एक लेटर पण दिलेलं आहे. त्या लेटरचं मला अजूनही उत्तर आलेलं नाही. दुसरं आणखीन एक वाडीमध्ये शेतामध्ये आपल्या त्या नाल्याच्यामध्ये अंडरग्राऊंड हे करून ना त्याने आता बंगलो सिस्टम करायला लागलेली आहे. त्या बंगलो सिस्टमला त्यांनी चेंबर ठेवलेले आहेत. तर दुसरा नाला आहे त्या नाल्यामध्ये सुद्धा तिकडे आता गटराची लाईन जाणार आहे. हा फ्युचरला प्रॉब्लेम येणार आहे. तो पण त्यांना पण लेटर मी नगरपालिकेला दिला आहे. आपल्या नगराध्यक्षांना मागच्या यांना त्यांना पण लेटर दिले, पण त्याचं काही अजून पण उत्तर आलेलं नाही. तुम्ही ज्या वार्डमधून आता उभे आहेत त्या वार्डामध्ये जे पूर्वी नगरसेवक होते त्यांनी विकास काम केलेले आहेत की नाही? व्यवस्थित केलेले नाहीत. जे केले थोडंफार केले विकास कामं, पण एवढे त्याच्यात बराच भ्रष्टाचार वगैरे झाला, त्यामुळे ती कामं निकृष्ट दर्जाची वगैरे झाली. ते न करता जर चांगल्या प्रकारचं जर काम केलं असतं तर आजही जनतेला त्यांच्या बाबतीत अभिमान